इथं आनंददादा आहेत, माणूस अकोल्यावरून आलेला आहे. आणि आपण लक्षात घ्या, आपला जे मधात बोलला तू माईच्या झोपेत मरणारा. विनंती एक आहे, आपला समाज भोळा आहे. लक्षात घ्या, आपला प्रॉब्लेम आहे, आपला समाज भोळा आहे. आज आपले प्रत्येक जण म्हणतील आपण आपले आहोत, पण 10 डिसेंबरची तारीख आपल्या संविधानावर झालेला अन्याय. त्या काळी जर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले असते तर या परभणीत तोडफोड झाली नसती. याचंही उदाहरण तुम्ही इथं जिवंत आहेत म्हणून भावनिक होणं जरा बंद करा. आपला फायदा कोणी घेतला, कशामुळे घेतला, हे किती दिवस चालायचंय ही देखील गोष्ट लक्षात घ्या. दिवाळीमध्ये बोनस प्रत्येकाला बरं वाटतंय, पण संविधानावर अन्याय झाल्यावर फक्त निळच रक्त समोर काय येतंय हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःच्या मनाला विचारा. केवळ भावनिक होऊन जमत नाहीये, हे लक्षात घ्या. केवळ भावनिक होऊन जमणार नाहीये. कारण आनंदाचं एक गाजलेलं वाक्य, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया. कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया. स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. हा कार्यक्रम पोलीस प्रशासनाने आपल्याला कोऑपरेट केलंय. अनेक अडचणी होत्या, कोर्टातून भाऊन लक्षात घ्या, आम्ही नाही वाकत, लावा ताकद. आणि कधी लक्षात घ्या, कोर्ट असो कुठलाही कार्यक्रम असो, निळं रक्त म्हणल्यावर प्रत्येकाला कॉम्प्रोमाइज करावंच लागते भाऊ. द पॉवर ऑफ जय भीम. तर याच्यामध्ये सर्व श्रेय जाते प्रदीप भाऊला. भाऊचं वजन कमी असेल पण वजन जास्त आहे शब्दाचं, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. मी काही गोष्टी फक्त टाळ्या, महिलांनो माईच्या तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. तुमच्या टाळ्याचा आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होत्या तुमच्या. पोरो आपल्या टाळ्या दाखवा एकदा. बाया हो एकदा आपल्या टाळ्या दाखवा. पोरो आपल्या टाळ्या दाखवा एकदा. आपल्या टाळ्या किती जोरात वाजल्या तर सध्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तिकडे टाळी जोरात आहे, जरा नीट राहा, आगाऊ कुठाने करू नका. आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाही, ते एका जागीच मारतात, ज्याचं लय काम आहे. त्यामुळे त्याचा नाद करायचा नाही. शेवटी विनंती आहे, समाजातले हेवे दावे बाजूला काढा. येणाऱ्या का 2-3 महिन्यांना आपण पुन्हा एखादा कार्यक्रम घेऊ. त्या कार्यक्रमाला प्रदीप भाऊला माझ्याकडून एक धम्मदान म्हणून 51,000 रुपयाची पट्टी महाकून द्यालो. पहिल्यांदा मी कुठल्याही कार्यक्रमाला गेलो मी 60,000 घेत असतो, पण मी 51 देऊन इथे येणारे हा शब्द तुम्हाला द्यायलो. बाबासाहेबांना लय मोठं दिलंय. नाही पण ते केसावून वाटत रे भाऊ. जेवढे शिकलेले आहेत, काही शिक्षणात प्रॉब्लेम आला तर माईचा मोफत शिकतो पण शिका, मोफत शिकवतो पण शिका, कारण शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाहीये. आणि विनंती इथं जे बी 90 पाहून आले होते, काही झुलत आले, काही ओढीत आणलं, काही ओढीत न्यावं लागलं. मुद्दाम शासन आपला कार्यक्रम करते. आपल्या वस्तीच्या बाजूला दारूचे दुकान आहेत, हे पहिल्यापासून करणं आपण शिकलो ना पाहिजे. आपला कार्यक्रम ठोकला गेला पाहिजे. आणि त्याच्यात पूर्णा म्हणलं परभणी जिल्ह्यातलं बिहार आहे भाऊ, चालेल ना. इथं गलोगली डॉन आहे, त्यामुळे याहीचा नाद करायचा नाही. मला परभणीला चांगलं जाऊ द्या एवढी विनंती आहे. छान पद्धतीने कार्यक्रम झाला. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होत्या. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, एकदा जोरदार नारे होता. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.